नमस्कार, तारा न्यूज प्रस्तुत नमस्ते डॉक्टर या कार्यक्रमामध्ये मी सुरेखा तुमचं मनापासून स्वागत करते। आरोग्य म्हणजे नुसते रोगाचं बरं होणं नाही, तर त्यासाठी मन, शरीर आणि आत्मा यांचं संतुलन राखणं गरजेचं आहे। आणि या समतोलासाठी हजारो लोक आजही एक पर्यायी आणि परिणामक चिकित्सा पद्धतीवर विश्वास ठेवतात आणि ती म्हणजे होमिओपॅथी। आज आपण या विशेष मुलाखतीमध्ये अशाच एका व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत ज्या डॉक्टर आहेत, पण त्यांनी हजारो रुग्णांच्या आयुष्यात एक नवा विश्वास आणि एक नवा दिलासा दिलाय। आज आपल्या सोबत आहेत डॉक्टर श्वेता मगदुम। तर नमस्ते। नमस्ते। तारा न्यूज मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण त्यांचा प्रवास आणि होमिओपॅथी यामध्ये त्यांनी दिलेले योगदान याविषयी माहिती घेणार आहोत। तर सर्वात प्रथम तुमच्याबद्दल आणि तुमच्या प्रवासाबद्दल काय सांगाल? माझं नाव डॉक्टर श्वेता चेतन मगदुम। मी इथे गेली 11 वर्ष प्रॅक्टिस करते कोल्हापूर येथे। अच्छा। त्याआधी मुंबई इथे 4 वर्ष प्रॅक्टिस होती माझी। आणि 2007 साली मी मुंबईच्या येरला मेडिकल कॉलेजमधनं पासआउट झाले। आणि तिथे इंटर्नशिपमध्येच मी एका सिनियर होमिओपॅथिक डॉक्टरांना जॉईन केलेलं। मग तिथे मी जेव्हा जॉईन झाले तेव्हा तिथे रुग्णांचे जे आजार होते आणि ते लवकर बरे होताना दिसले, ते आजार मुळातनं जाताना दिसले। आणि तेव्हा मी खूप इम्प्रेस झाले। आणि म्हणजे 4.5 वर्ष जवळजवळ आम्हाला शिक्षण असतं, 1 वर्ष इंटर्नशिप असते। 5.5 वर्ष आपण ज्या होमिओपॅथीचा अभ्यास केला आहे तीच पॅथी आपण पुढे कंटिन्यू करायची हे तेव्हाच मी ठरवलं आणि तेव्हापासूनच मी प्युअर होमिओपॅथी प्रॅक्टिस करते। अच्छा। तर यामध्ये उपचार पद्धती ज्या केल्या जातात त्या इतर उपचार पद्धतीपेक्षा थोड्या वेगळ्या असतात, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? हां, होमिओपॅथीमध्ये वेगळेपणा म्हणजे काय की ही अगदी सेफ उपचार पद्धती आहे। होमिओपॅथिक औषधांचा कुठलाही साईड इफेक्ट नसतो आणि अगदी 1 दिवसाच्या बाळापासून वृद्धांपर्यंत कोणीही होमिओपॅथिक औषधं घेऊ शकता। तसंच आणि एक फायदा म्हणजे बरेचसे जे व्हायरल डिसीजेस आहेत, ऑटोइम्युन डिसीजेस आहेत, ज्याच्यामध्ये बाकीच्या पॅथीमध्ये कमी स्कोप आहे, त्या अशा आजारांमध्ये होमिओपॅथी एक आशेचा किरण आहे। ती त्या आजारांमध्ये खूप चांगले रिझल्ट आपल्याला दिसलेले आहेत आणि बरेचसे रुग्ण त्या आजारातनं होमिओपॅथीच्या औषधांमुळे मुक्त झालेले आहेत। अच्छा, असं म्हटलं जाते की या होमिओपॅथीचा जे ट्रीटमेंट आहे त्याचा रिझल्ट खूप वेळाने मिळतो, असं एक समज आहे लोकांच्या मध्ये। हां, तो कितपत? ॲक्च्युली तो कसा आहे, समज म्हणू शकतो, थोडा गैरसमज पण म्हणू शकतो। कसं आहे, जेव्हा रुग्ण आमच्याकडे येतात ते बऱ्याच उशिरा आमच्याकडे येतात। तो आजार बऱ्यापैकी जुनाट झाल्यावर येतात। बाकीच्या पॅथीजमधनं जेव्हा त्यांना रिझल्ट मिळत नाही तर लास्ट ऑप्शन म्हणून होमिओपॅथीकडे बघितलं जातं। मग ऑलरेडी आजार हा जुना झाल्यामुळे तो स्टेप बाय स्टेप टप्प्याटप्प्याने आम्हाला तो क्लिअर करायला लागतो, कारण की त्या घेतलेल्या औषधांचे साईड इफेक्ट असतात। परत तो आजार जुना झाल्यामुळे जरा कठीण होतं परत त्यांचं मूळ जे लक्षणं आहेत ती बाहेर हे करण्यासाठी, त्यामुळे थोडा वेळ लागतो। पण जर रुग्ण लवकर आमच्याकडे आले, आजाराची लक्षणं जेव्हा सुरुवातीला त्यांना दिसायला लागली तेव्हा जर त्यांनी होमिओपॅथिक औषधं घेतली तर त्याला रिझल्ट खूप चांगल्या पद्धतीने मिळतात। आणि तसेच जेव्हा रुग्ण येतात तेव्हा त्यांनी सर्व खरी माहिती आम्हाला दिली। जर मोस्टली कसं आहे, आमच्याकडे केस टेकिंग खूप महत्त्वाचं असतं। म्हणजे जेवढं तुम्ही डिटेल्स स्वतःबद्दल सांगाल, स्वतःच्या आजाराबद्दल सांगाल, कारण की मानसिक प्रकृती, शारीरिक प्रकृती याबद्दल आम्ही त्यांना प्रश्न विचारत असतो, ते जेवढं मोकळेपणाने आणि खरी माहिती आम्हाला देतील तेवढे तुम्हाला औषधं पण व्यवस्थित आम्हाला सिलेक्ट करून देता येतात। अच्छा। सध्या आपण बघतोय की या धकाधकीच्या जीवनात महिलांच्या आरोग्यविषयक तक्रारीमध्ये वाढ झालेली दिसते, तर यामध्ये होमिओपॅथीमध्ये अशी कोणती ट्रीटमेंट आहे की जेणं महिला लवकर कव्हर होतील किंवा त्याचा महिलांना फायदा होईल? हां हां, म्हणजे होमिओपॅथिक जी औषधं आहेत ना ती हार्मोन्सना बऱ्यापैकी चांगल्या रीतीने बॅलन्स करतात। आणि त्याची कारणं मेन काय आहेत ती आम्ही शोधतो की हार्मोन्स का इम्बॅलन्स झाले। मेन म्हणजे त्याचं कारण काय आहे ते शोधून काढतो। मोस्टली कारणं ही स्ट्रेस रिलेटेडच असतात, कारण की कौटुंबिक काहीतरी स्ट्रेस असतो। आजकाल महिला सगळ्या बाबतीत पुढे आहेत, करिअर ओरिएंटेड आहेत, तर मग कुठेतरी गिल्ट असतो त्यांना। अशी बरेच प्रकारची कारणं जर असतात त्या बाबतीत, मग ती कारणं शोधून त्याप्रमाणे औषध देऊन त्याप्रमाणे
हार्मोन्स बॅलन्स करता येतात. अच्छा, तर तुमच्या अनुभवाच्या दृष्टिकोनातून एखादी केस अशी तुम्ही पाहिली असेल तर तुम्ही सांगू शकाल का? हां, नक्कीच. एक वंध्यत्वाची केस होती माझ्याकडे. ओके. एक 38 इयर्सची लेडीज होती आणि तिने बऱ्यापैकी ट्रीटमेंट्स घेतल्या होत्या. ज्या आधुनिक उपचार पद्धती आहेत त्या सगळ्या घेऊन झालेल्या होत्या तिच्या. हां, आणि त्या उपचार पद्धतीनंतर तिने नंतर ठरवलेलं की आता काहीच उपचार करायचे नाहीत. मग माझ्या एका पेशंटची रिलेटिव्ह होती ती, आणि त्याच्यानंतर ती माझ्याकडे आली आणि नंतर तिची गर्भधारणा होमिओपॅथिक औषधांनी झाली. मग तो जो समाधान होतं ना ते खूप, एका आईला मातृत्वाचं सुख देणं आणि ते पण आपल्या औषधामुळे जे समाधान मिळालं ना त्याचा आनंद आणि ते सॅटिस्फॅक्शन खूप वेगळंच असतं. आता आपण बघतोय की प्रत्येक जणांचं डेली शेड्यूल खूप बिझी असते, तर अशा वेळी मानसिक तणावावर कोणतं उपाय होमिओपॅथीमध्ये आहेत का? हां, नक्कीच. होमिओपॅथीचा मूळच जे आहे ना मानसिक, जे आम्ही केस घेताना ना मानसिक प्रकृतीवरती खूप जास्त भर देतो. कारण की सुरुवातच कुठल्याही आजाराची ही माइंड लीड्स टू बॉडी. आपण जे विचार करतो त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होत असतो. तर त्यामुळे ज्या मानसिक समस्या आहेत ना त्याच्यावरती होमिओपॅथीमध्ये खूप छान औषधं आहेत. आणि सध्या मानसिक समस्या अगदी शाळेतल्या मुलांपासून अगदी टीनेजपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांमध्ये दिसायला लागले. कारण की कॉम्पिटिशन एवढी वाढली आहे. लहान मुलांमध्ये पण हे प्रेशर वाढलं आहे, एक्झामिनेशनचे टेन्शन्स वाढलेत. त्यामुळे ते आजकाल पेशंट खूप दिसायला लागलेत. तर अशा ह्यांना म्हणजे लहान मुलांपासून अगदी टीनेजपासून जे आपले रेग्युलर ॲडल्ट आहेत त्यांच्यामध्ये पण मानसिक ताणतणाव खूप वाढला आहे. कारण की कॉम्पिटिशन वाढले, सगळे करिअर ओरिएंटेड आहेत आणि धकाधकीचं जीवन आहे. एकमेकांना वेळ द्यायला नाही आहे, कम्युनिकेशन गॅप वाढत चालले, एकत्र कुटुंब पद्धती कमी होत चालले. मग त्यामुळे असे मानसिक आजार वाढायला लागले. डिप्रेशन म्हणा, एन्झायटी म्हणा, हायपर ॲक्टिव्हिटी म्हणा मुलांमध्ये. तर अशा सगळ्या आजारांमध्ये होमिओपॅथी औषधं खूप छान प्रकारे काम करतात. अच्छा, तुम्ही आता रुग्णांशी ज्यावेळी संवाद साधताय त्यावेळी कोणती सामाजिक मूल्य जपता? सामाजिक मूल्य म्हणजे आम्ही मेन म्हणजे होमिओपॅथीमध्ये रुग्णाला रुग्ण असं बघत नाही, एक माणूस म्हणून बघतो. कारण की आजारी माणूस हा कुठेतरी काहीतरी त्याच्या ह्याच्यामध्ये दुःख असतं. मग ॲज अ होमिओपॅथ म्हणून त्या बऱ्याच गोष्टी आम्हाला सांगतात. मग त्यामुळे त्या गोष्टी कॉन्फिडेन्शियल ठेवणं, प्रायव्हसी जपणं, हे प्रोफेशनलिझम आम्ही सांभाळत असतो. सध्या होमिओपॅथीमध्ये समाजामध्ये बरेच गैरसमज वगैरे आहेत, तर त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? हां, समाजामध्ये एक मोठा गैरसमज आहे की होमिओपॅथी खूप स्लो आहे. मग ती मगाशी मी सांगितल्याप्रमाणे की जर लवकर रुग्ण आमच्याकडे आले तर नक्कीच लवकर त्यांना रिझल्ट मिळतील. तसेच जे ॲक्यूट डिसिजेस आहेत म्हणजे व्हायरल जे होणारे डिसीज आहेत, सर्दी, पडसं, ताप, ह्याच्यामध्ये पण होमिओपॅथिक औषधं खूप चांगल्या रीतीने काम करतात. म्हणजे बऱ्याच जणांना हे माहितीच नाही आहे. ताप आला तर तुम्हाला दुसऱ्या औषधच घ्यायला पाहिजे, इंग्लिश औषधच फास्ट काम करतात असं नाही आहे. जर तुम्ही वातावरणातली बदलामुळे जे व्हायरल डिसीज होतात तर त्याच्यामध्ये अँटीव्हायरल जी औषधं आहेत ती होमिओपॅथीमध्ये खूप चांगल्या पद्धतीने आहेत, जी बाकीच्या सिस्टीममध्ये अँटीव्हायरल औषधं कमी आहेत. करोनासारख्या आजारामध्ये पण होमिओपॅथीने खूप चांगले रिझल्ट दिलेले आहेत. बऱ्यापैकी त्यांचे ऑक्सिजन लेवल्स वगैरे होमिओपॅथी औषधाने वाढलेले आहेत. मग तेव्हापासून बऱ्यापैकी लोकांना होमिओपॅथीवरचा विश्वास वाढलेला आहे. आज आपण बघतोय की होमिओपॅथीबद्दल आजच्या तरुण पिढीला एवढं जास्ती काही माहिती नाही, तर अशा पिढीला तुम्ही काय संदेश द्याल? नक्कीच तरुण पिढीने होमिओपॅथी म्हणजे शास्त्राकडे नक्कीच वळावं, कारण की हे एक फ्युचर मेडिसिन आहे. जागतिक स्तरावर पण होमिओपॅथीला आता महत्त्व मिळत आहे, कारण की प्रत्येक गोष्टीचा रिसर्च अँड डेव्हलपमेंट बऱ्यापैकी होमिओपॅथीमध्ये होत आहे. आणि आम्ही पण जे आम्ही रिझल्ट मिळतात ते आम्ही प्रॉपर त्याचे इन्व्हेस्टिगेशन्स ठेवतो, त्याचे रेकॉर्डिंग्स ठेवतो, आम्ही लॅब इन्व्हेस्टिगेशन्स करतो, बिफोर आफ्टरचे रेकॉर्डिंग्स ठेवतो. तर त्यामुळे बऱ्यापैकी सायंटिफिकली तुम्हाला प्रूव्ह करता येतात की ही औषधं काम करत आहेत. तर त्यामुळे नवीन पिढीने नक्कीच ह्या क्षेत्रात आपलं करिअर करायला हरकत नाही, कारण की आता बऱ्याच जणांना ह्याचे साईड इफेक्ट माहीत झाले आहेत बाकीच्या औषध प्रणालींचे. तर त्यामुळे नवीन जी पुढची जनरेशन आहे ती बऱ्यापैकी नॅचरल ज्या औषधं आहेत, जी हर्बल आहेत किंवा त्याकडे नक्कीच वळणार आहेत.
तुम्ही आता एक डॉक्टर लेडी आहात, तर हे सगळं करत असताना कोणती आव्हाने नेमकी तुम्हाला जाणवतात का? ॲज अ लेडी स्त्री म्हणून नक्कीच आम्हाला जरा थोडी तारेवरची कसरत करायला लागते, कारण की तुम्हाला घर पण सांभाळायचं आहे, मुलांना पण बघायचं आहे, मुलं पण लहान असतात, त्यांना पण तेवढाच वेळ द्यायला लागतो आणि क्लिनिकला पण तेवढाच वेळ द्यायला लागतो. मग त्यामध्ये पण तुम्हाला टाईम मॅनेजमेंट खूप महत्त्वाची ठरते. जोपर्यंत तुम्ही टाईम मॅनेजमेंट करत नाही तोपर्यंत तुम्हाला ह्या गोष्टी साध्य होत नाही. आणि स्वतःला प्रायोरिटीवर ठेवायला पाहिजे, कारण की आपण पण तेवढंच शिक्षण घेतलं आहे, आपल्या आईवडिलांनी पण तेवढेच कष्ट घेतले आपल्याला शिकवायला. मग त्याचं कुठेतरी आपल्याला भान असायला पाहिजे. मग त्यामुळे प्रत्येक मी म्हणेन स्त्रीने की आपण जे शिकलो आहे त्याचा वापर हा जेव्हा आपल्याला जसा वेळ मिळेल तसा तुम्ही करायला पाहिजे. आणि कुठेतरी ते समाधान असतं, ते इंडिपेंडन्स जो असतो तो वेगळा असतो आणि तुम्हाला रिस्पेक्ट पण तेवढा मिळत जातो आणि कुटुंब पण तुम्हाला सपोर्ट करतंच. तुम्ही जर काहीतरी कराय असणार तर तुम्हाला आपल्या फॅमिलीची साथ मिळतेच. आमच्या घरी पण माझ्या सासूबाई असतात, त्या बऱ्यापैकी मला मदत करतात. त्यामुळे आपल्या माणसांना धरून राहा आणि जिथे हेल्प पाहिजे तिथे हक्काने मागा. तर तुमचे फ्रेंड्स म्हणा, मैत्रिणी म्हणा, सगळ्याच हेल्प करतात. आता आपण बघतोय की स्त्रियांना बरेच प्रॉब्लेम्स आहेत, अगदी 30 क्रॉस केले की बरेच प्रॉब्लेम्स चालू होतात. तर अशा महिलांना एक डॉक्टर या नात्याने तुम्ही काही टिप्स द्याल का? हां, नक्कीच. महिला जर निरोगी असेल ना तर सगळं कुटुंब निरोगी राहतं. तर प्रत्येक महिलाने म्हणजे आपल्या स्वतःसाठी थोडा वेळ का होईना काढायला पाहिजे. मग त्यामध्ये व्यायामासाठी म्हणा, एक 40 मिनटं लागतात व्यायामाला. कुठलाही व्यायाम करा तुम्ही 40 मिनटं. साधं चालणं करू शकता किंवा घरच्या घरी जे व्यायाम आहेत ते करू शकता. आणि जर तुम्हाला बाहेर जाऊन व्यायाम करायची संधी मिळाली तर सगळ्यात उत्तम. तर त्यामुळे कारण की जेवढा व्यायाम तुम्ही करणार ना तेवढं तुमचं शरीर तंदुरुस्त राहणार, तुमचं कॅल्शियमचं ॲब्झॉर्प्शन चांगलं होणार आणि आहाराकडेही व्यवस्थित लक्ष द्यायला पाहिजे. जसं आपण मुलांना खाऊ घालतो, पतीला खाऊ घालतो, घरच्यांना सगळ्यांना खाऊ घालतो, पण स्वतःकडे कधी कधी दुर्लक्ष करतो. मग तुमचा आहारही महत्त्वाचा आहे. तुम्हाला पण प्रोटीनची तेवढीच गरज आहे. जसं वय वाढतं तसं प्रोटीनची रिक्वायरमेंट वाढते, विटॅमिन्सची रिक्वायरमेंट वाढते. तर त्या तुम्ही स्वतःसाठी फळं म्हणा, पालेभाज्या म्हणा, मोड आलेली कडधान्य म्हणा, ती म्हणजे जाणीवपूर्वक खायला पाहिजेत. ड्रायफ्रूट्स हे जाणीवपूर्वक खायला पाहिजे. आणि स्वतःसाठी वेळ हा प्रत्येक स्त्रीने काढायलाच पाहिजे. आता तुम्ही ॲक्च्युली महिलांनी आरोग्याकडे कसं लक्ष द्यावं हे सांगितलं, तर त्याचबरोबर आता कॉम्पिटिशन वाढले त्यामध्ये मी कशी सुंदर दिसेन याकडे महिलांचा जास्त कल आहे. तर स्किनसाठी तुम्ही काही टिप्स द्याल का? हां, स्किनसाठी रेग्युलर आपलं रुटीन आहे स्किनचं ते ठेवायला पाहिजे. म्हणजे फेस वॉश करणं म्हणा, मॉइश्चराईज करणं म्हणा, कारण की जसं जसं वय वाढतं तेव्हा म्हणजे त्वचेची आर्द्रता कमी होत जाते. तर मॉइश्चरायझर यूज करणं, तसेच पाणी जास्त पिणं. एक दिवसभरात 3 ते 4 लिटर पाणी कंपल्सरी प्यायला पाहिजे. फळांचा वापर करायला पाहिजे, म्हणजे अँटीऑक्सिडंट्स मिळतात. आणि जेवढे तुम्ही अँटीऑक्सिडंट्स घ्याल तेवढे तुमची त्वचा तजेलदार राहते. प्रोटीन मी मगाशी सांगितल्याप्रमाणे इम्पॉर्टंटच आहेत, कारण की जे केस आहेत, आपली स्किन आहे, त्यामध्ये प्रोटीनपासून बनलेले असतात. त्यामुळे प्रोटीन गरजेचं आहे. तसेच कुठलाही आजार असेल ना तर मोस्टली स्त्रिया काय करतात, त्या लपवून ठेवतात. म्हणजे मोस्टली फंगल इन्फेक्शन म्हणा, म्हणजे आतल्या जागेवर आलेल्या ज्या हे असतात त्या, म्हणजे काहीतरी मेडिकलमधनं औषध घ्या लावा, तसं नका करू. जर तुम्ही प्रॉपर डॉक्टरांकडे हवं असेल तर लेडी डॉक्टरांकडे जावा. त्या तुम्हाला सेफली तुम्ही त्यांच्याशी बोलू शकता, त्यांच्याबरोबर तुम्ही शेअर करू शकता. मग अशा लेडी डॉक्टरांकडे तुम्ही जा जिथे तुम्हाला सिक्युरिटी वाटेल, प्रायव्हसी तुमची जिथे हे होणार नाही. मग तिथे तुम्हाला चांगले उपचार नक्कीच मिळतील. आणि सुरुवातीला जर तुम्ही ह्या आजारांमध्ये उपचार घेतलात ना तर तुमचे आजार मुळापासून निघून जातील. तर आज आपल्याला मॅडमनी त्यांची कार्यपद्धती, अनुभव आणि त्यांच्या उपचार पद्धती याविषयी खूप छान माहिती दिली आणि ही माहिती खरंच आपल्याला पुढे जाऊन किंवा सध्या उपयोगी पडणारी आहे. आणि आता होमिओपॅथी कडे समाजाचा कल वाढतोय. तर असे काही प्रॉब्लेम्स असतील तर नक्कीच तुम्ही मॅडमशी संपर्क साधा. आणि आज तुम्ही तारा न्यूजला भेट दिल्याबद्दल खूप धन्यवाद आणि थँक्यू.